हॅलो, नमस्कार. माझा आवाज येतोय? क्लिअर? येस मॅम. ओके. थँक यू. गुड इव्हनिंग. शुभ संध्याकाळ. सुरू करूया आजच्या सेशनसाठी. आज सर नाहीये त्यामुळे रिप्लेसमेंट. ओके. रिलॅक्स. ओके. आपल्याला सेशनचा पर्पज माहितीये, पितृपंधरवडा हिलिंग. ओके. सुरू करूया सेशनसाठी. रिलॅक्स. कम्प्लिटली रिलॅक्स. एकदम कम्फर्टेबल बसण्याचा प्रयत्न करायचा. चष्मा असेल तर बाजूला काढून ठेवा. पाठीचा कणा शक्यतो ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांचे माईक म्यूट असेल त्यांनी प्लीज म्यूट करा. ओके. डोळे बंद करायचे. आधी आपण प्रार्थनेला सुरुवात करणार आहोत. दोन्ही हात, दोन्ही पाय एकदम रिलॅक्स. अनक्रॉस युअर लेग्स अँड आर्म्स. जीभ आपल्या टाळ्याला लावायची आहे. आपल्या क्राउन चक्राच्या वरती एक पांढरा शुभ्र तारा आहे अशी आपण कल्पना करत आहोत. Relax. Normalize your breathing. दोन्ही हात सावकाश नमस्कार मुद्रेत आपल्या हृदयाजवळ ठेवायचा आहे. प्रार्थना करत असताना आपण कल्पना करत आहोत की सुप्रीम गॉड कडून म्हणजे आपल्या परब्रह्माकडून डिवाइन एनर्जी आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचत आहे. आपलं मिरॅक्युलस हिलिंग होत आहे. आपली एंटायर सिस्टम थरोली क्लीन होतीये आणि आपल्या पितरांना जे आपल्याला ब्लेसिंग्स करायचे आहेत, जे हिलिंग करायचं आहे, यासाठी आपण एक डिवाइन चॅनल म्हणून, एक माध्यम म्हणून स्वतः तयार आहोत आणि त्यासाठी परमेश्वराकडनं आपल्याला योग्य ती ऊर्जा दिली जात आहे, योग्य ती मदत केली जात आहे. आपला संकल्प आपल्या मार्फत आपल्या पितरांपर्यंत ही आध्यात्मिक ऊर्जा, हिलिंग एनर्जी त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे. त्यांच्या सगळ्या मार्गातले जे काही अडथळे असतील ते दूर होत आहेत. प्रार्थना करताना व्हिज्युअलाइज करायचं त्या ताऱ्यामधून डिवाइन एनर्जी आपल्या प्रत्येकापर्यंत पोहोचते. सर्व देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु, दयेच्या क्षमेच्या देवता, माझे आध्यात्मिक गुरु ग्रँडमास्टर चुओक ऑक्से, लॉर्ड महागुरु श्मेलिंग, लॉर्ड बुद्धा कुआनिन, सगळे हिलिंग गाइड्स, हिलिंग मिनिस्टर्स, हिलिंग एंजल्स, आध्यात्मिक देवदूत, अदृश्य स्वरूपातले देवदूत, त्या पृथ्वीची देवता, पितृलोकांना गमन करणारी देवता, पितृलोकाचं रक्षण करणारी देवता, आम्ही सगळे आपल्याला नम्रपणे अभिवादन करीत आहोत. कृपया माझ्या मार्फत माझ्या पितरांना योग्य ती आध्यात्मिक ऊर्जा देण्यासाठी, त्यांचा योग्य त्या प्रकारे हिलिंग करण्यासाठी आपण माध्यम म्हणून माझा स्वीकार केला, यासाठी शतशः धन्यवाद. All the great beings, thank you for your divine presence. तुम्ही या संपूर्ण सेशन मध्ये आपली उपस्थिती दाखवली आणि आमच्या प्रत्येकाला आणि आमच्या प्रत्येकाच्या पितरांना
योग्य ती मदत आणि मार्गदर्शन केलं त्यासाठी शतशः धन्यवाद. रिलॅक्स. दोन्ही हात सावकाश मांडीवर ठेवायचं. आपण कल्पना करत आहोत की आपल्या डोळ्यासमोर आपल्या आईकडच्या 7 पिढ्या, आपल्या वडिलांकडच्या 7 पिढ्या उपस्थित आहेत. आपल्यासमोर ते सगळे ज्योती स्वरूपात आहेत. आईचे आई वडील, आपल्या आजीचे आई वडील, अशा प्रकारे आपण 7 पिढ्या मागे जात आहोत आणि कल्पना करत आहोत की हे सगळे आत्मे आपल्या डोळ्यासमोर ज्योती स्वरूपात आहे. डिवाइन एनर्जी आपल्या क्राउन चक्रामधून आपल्या संपूर्ण सिस्टम मध्ये, सगळ्या पंचकोशामध्ये प्रवाहित होत आहे. आपल्यामध्ये आलेली ही डिवाइन एनर्जी त्या सगळ्या ज्योती स्वरूप आत्म्यांकडे जात आहे. ज्या आत्म्यांनी आता शरीर सोडलं असेल किंवा जे इवन हयात असेल त्या प्रत्येकापर्यंत ही डिवाइन एनर्जी पोहोचत आहे. चेहऱ्यावरती आपल्या हलकस स्माइल आहे आणि जितक्या सहज, जितक्या प्रेमळपणाने आपण ही डिवाइन एनर्जी त्यांच्याशी शेअर करू ती त्यांच्यापर्यंत खूप सुपर फास्ट पोहोचेल. सो रिलॅक्स. परमेश्वराच्या कृपेने आपल्या माध्यमातून ही दैवी ऊर्जा आपल्या प्रत्येक पितरांपर्यंत पोहोचत आहे. असं डोळ्यासमोर चित्र आणण्याचा प्रयत्न करायचा आहे की तो एक एनर्जी फ्लो आहे जो प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचत आहे. तो गुलाबी प्रकाश, ते डिवाइन लव्हिंग एनर्जी त्या प्रत्येक पितरापर्यंत पोहोचत आहे, त्या प्रत्येक आत्म्यापर्यंत पोहोचत आहे. आपण वर्चू घेत आहोत लव्हिंग काइंडनेस आणि नॉन इंजुरी. जेव्हा जेव्हा आपण स्वतः किंवा आपल्या मागच्या 7 पिढ्या लव्हिंग काइंडनेस हा वर्चू फॉलो करण्यासाठी किंवा प्रत्यक्षात आणण्यासाठी कमी पडल्या किंवा कुठल्याही प्रकारच्या अघटित घटना किंवा कुठल्याही प्रकारची वाईट कृत्य त्या प्रत्येक आत्म्याकडनं जी घडली असतील आणि त्यामुळे जी कर्म दोषाची शृंखला सायकल जी तयार झाली असेल ती ब्रेक करण्यासाठी, ती नाहीशी करण्यासाठी, त्या प्रत्येक आत्म्याला त्या प्रत्येक चुकीचं रिअलायझेशन होण्यासाठी, आत्मज्ञान होण्यासाठी आपण परमेश्वराला प्रार्थना करत आहोत आणि त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये जे काही कर्मदोष तयार झाले असतील ते संपूर्ण नाहीसे होण्यासाठी त्यांच्यापर्यंत डिवाइन मदत, दैवी मदत पोहोचण्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत. त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारच्या फिजिकल इंजुरीज झाल्या असतील, कुठल्याही प्रकारची इतरांना मारहाण केली गेली असेल, कुठल्याही प्रकारची शारीरिक इजा केली गेली असेल, अन्नाद्वारे इजा केली गेली असेल, कधी कोणाला शिळं अन्न दिलं असेल, कधी कोणाला उपाशी ठेवलं असेल, कोणाच्या शरीराला ज्या काही त्यांच्याकडनं कळत नकळत जो काही त्रास दिला गेला असेल, कोणाच्या मनाला त्यांच्याकडनं कळत नकळत जो काही त्रास दिला गेला असेल, मानसिक पातळीवरती त्यांना कुठल्याही प्रकारचे शाप दिले गेले असतील, अपशब्द बोलले गेले असतील, कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे जर प्रॉस्पॅरिटी म्हणजेच
आर्थिक गोष्टींबद्दल जर काही इंजुरी क्रिएट केली गेली असेल, जो काही त्रास दिला गेला असेल, एखाद्याच्या प्रॉपर्टी विषयी ती चुकीच्या पद्धतीने बळकावण्याचा प्रयत्न केला असेल किंवा पैशा बाबतीमध्ये त्यांना मिसगाईड केलं गेलं असेल, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये मिसगाईड केलं गेलं असेल, त्यांना कुणालाही त्यांनी आध्यात्मिक मार्गातून भटकवण्याचा प्रयत्न केला गेला असेल, परावृत्त करण्याचा प्रयत्न केला गेला असेल, एखाद्याची आध्यात्मिक साधना खंडित करण्यासाठी काही प्रयत्न केला गेला असेल, काही विचार व्यक्त केले गेले असतील, त्यांच्याकडनं अशा काही ऍक्शन्स कृती घडल्या असतील, एखाद्याचा मानसिक पातळीवरती छळ केला गेला असेल किंवा त्यांनी स्वतःच्याही अनेक भावना अव्यक्त ठेवल्या असतील, कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या इमोशन्स त्यांनी सप्रेस केल्या असतील, अनेक आपल्या भावना अव्यक्त राहिल्यामुळे सतत त्यांनी मनातल्या मनात स्वतःला त्रास करून घेतला असेल, सेल्फ इंजुरी केली असेल, स्वतःच्या कर्माला सतत नावं ठेवली असतील, इतरांबरोबर सतत तुलना केली असेल, स्वतःच्या कुठल्याही फॅमिली मेंबर्स बद्दल त्यांनी द्वेष मनामध्ये ठेवला असेल, राग ठेवला असेल, तसाच द्वेष हा जातीमधील इतर व्यक्तींबद्दल, परजातींबद्दल, इतर देशांबद्दल त्यांनी ठेवला असेल, एखाद्याला मदतीची आवश्यकता असताना त्यांच्याकडनं मदत करणं राहून गेलं असेल, ज्यावेळेस एखाद्याला त्यांच्या आधाराची आवश्यकता होती त्यावेळेस तो आधार त्यांच्याकडनं दिला गेला नसेल, आपल्याकडे वस्तू असून सुद्धा त्या इतरांशी कधी त्यांनी शेअर केल्या नसतील, अशा कुठल्याही प्रकारच्या त्यांच्याकडनं ज्या काही शारीरिक, शाब्दिक, मानसिक, भावनिक पातळीवरती ज्या काही स्वतःप्रती आणि इतरांप्रती त्यांच्याकडनं दुखापती झालेल्या आहेत, जी इजा झाली आहे, जो काही त्रास झालेला आहे आणि ह्या प्रत्येक त्यांच्या कृतीमुळे, विचारांमुळे जे काही कर्मदोष तयार झाले असतील, त्यामुळे त्यांच्या जेव्हा जेव्हा त्यांनी जन्म घेतला असेल ते कर्मदोष त्यांच्या आड आले आहेत आणि त्यांची पुढची प्रगती थांबली आहे किंवा त्यांना जे काही योग्य त्यावेळी मिळायला हवं होतं ते मिळाले नसेल, त्या आता कुठेही असतील, त्यांनी नवीन जन्म घेतला असेल नसेल, पण हे कर्मदोषांची शृंखला त्यांच्याबरोबर सतत असणार आहे. त्यामुळे आपण परमेश्वराला प्रार्थना करतोय, त्यांच्याकडनं अशा कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या कृती, विचार व्यक्त केले गेले असतील, शब्द बोलले गेले असतील, तर त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण त्यांना क्षमा करण्यासाठी प्रार्थना करतो. त्या 7 पिढ्यांमधल्या ज्या सगळ्या ज्योती आहेत, त्या हळूहळू एका मोठ्या ज्योतीमध्ये विलीन होत आहेत. आपण सगळे परमेश्वराशी एकरूप होत आहोत. सावकाश श्वास घ्यायचाय, सावकाश श्वास सोडायचाय. दोन्ही हात सावकाश आशीर्वाद मुद्रेमध्ये. कल्पना करायची आपल्या दोन्ही हातांमधून पांढरा शुभ्र किंवा सोनेरी प्रकाश त्या ज्योतीकडे जात आहे, त्या 7 पिढ्यांकडे जात आहे. त्यांची जी पर्गेटरी प्रोसेस असेल, म्हणजे शुद्धीकरणाची जी आता जी प्रोसेस चालली आहे, त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना योग्य ती मदत त्यांच्यापर्यंत मिळतीये. त्यांच्याकडनं ज्या काही चुकीच्या घटना घडल्या असतील, कळत न कळत त्यांना जो काही त्यांनी स्वतःला किंवा इतरांना जो काही त्रास दिला असेल, त्या प्रत्येक गोष्टीची त्यांना आत्मग्लानी होत आहे. त्या कर्मांमधून बाहेर पडण्यासाठी
त्यांना योग्य ती मदत आणि मार्गदर्शन परमेश्वराकडनं मिळत आहे. डिव्हाइन लाईट त्या प्रत्येक आत्म्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्यांचं मिरॅक्युलस हिलिंग होत आहे. तुमची फिजिकल बॉडी, ॲस्ट्रल बॉडी, मेंटल, कॉझल बॉडी, इमोशनल बॉडी मिरॅक्युलसली हील होते. ते ज्या कोणाला क्षमा करू शकले नसतील, तर त्याचीही त्यांना जाणीव होतीये आणि त्यांच्यापर्यंत मिरॅक्युलस विल पॉवर ची एनर्जी प्रत्येकापर्यंत पोहोचतीये आणि आपल्या विल पॉवरचा उपयोग करून ते इतरांनाही छान क्षमा करू शकत आहे. त्यांना प्रत्येकाला त्यांच्या चुकांची जाणीव होत आहे. त्यांना चुका सुधारण्याची संधी परमेश्वराकडनं मिळत आहे. तो प्रत्येक आत्मा आपल्या चुका सुधारून त्या कर्मबंधनातून मुक्त होत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. त्यांचा येणारा पुढचा जन्म किंवा जर त्यांनी जन्म घेतला असेल तर त्यांचे पुढचे सगळे जी काही प्रगती आहे, जो येणारा प्रत्येक क्षण आहे त्यांच्या आयुष्यातला, हा त्यांच्यापर्यंत योग्य ती मदत, मार्गदर्शन, आध्यात्मिक ऊर्जा, दैवी प्रेम, सुख, समाधान आणि आंतरिक शांतता देणारा आहे. त्या 7 पिढ्यांपैकी कोणी जन्म घेऊन जर आता आपल्या संपर्कात आला असेल, तर त्या प्रत्येक आत्म्याबरोबर आपली सगळी दूषित कर्माची बंधनं नाहीशी होत आहेत. आपलं स्वतःचं आणि या प्रत्येक 7 पिढीचं मिरॅक्युलस हिलिंग होत आहे. त्यांना आत्ताच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील किंवा जर ते शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात असतील, तर त्यांच्यापर्यंत मिरॅक्युलस डिव्हाइन लाईट पोहोचतीये. दैवी ऊर्जा, दैवी मदत, दैवी मार्गदर्शन पोहोचतंय. त्यांना त्या प्रत्येक गोष्टीचं रिअलायझेशन होतंय आणि सगळे त्या दूषित कर्माच्या बंधनातून मुक्त होत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. त्यांचं संपूर्ण ऑरा थरोली क्लीन होत आहे, प्रॉपरली एनर्जाइज, प्रॉपरली बॅलन्स्ड. जर ते आत्मस्वरूप असतील तर परमेश्वराशी ते छान एकरूप होत आहे आणि त्यांच्या आत्म्याची प्रगती ही पहिल्यापेक्षाही खूप बेटर होत आहे. जर नवीन जन्म घेण्यासाठी जर ते कुठे अडकून पडले असतील, तर त्या अडचणीतूनही ते मुक्त होत आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. जे हयात असतील त्यांना अनेक शारीरिक व्याधींमधून ते पूर्णतः बरे होत आहे. ज्यांना आर्थिक अडचणी असतील त्यांच्यापर्यंत योग्य ती मदत पोहोचते आणि त्यांच्या आयुष्यातली आर्थिक अडचणी दूर होत आहेत. जे आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रयत्न करू इच्छितात त्यांच्यापर्यंत ट्रेमेंडस डिव्हाइन लाईट, आध्यात्मिक ऊर्जा पोहोचत आहे. त्यांच्यापर्यंत त्यांच्यासाठी योग्य असलेले आध्यात्मिक साधनेचे मार्ग पोहोचत आहेत. त्यांचा भावनामय कोश, विज्ञानमय कोश हा थरोली मिरॅक्युलसली हील होतो. त्यांच्यापर्यंत सगळे सद्विचार, योग्य त्या गोष्टी ते सगळेजण अट्रॅक्ट करत आहेत आणि त्यांचं ओव्हरऑल प्रत्येक आयुष्यातला जो भाग आहे हा पूर्णतः मिरॅक्युलसली हील होतोय आणि त्यांचं आयुष्य कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म होतोय. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. सावकाश श्वास घ्यायचे, सावकाश श्वास सोडायचे. रिलॅक्स. दोन्ही हात मांडीवरती. आपण थँक्स गिव्हिंग करणार आहोत. सर्व देवता, देवदेवता, सगळे संत, सगळे गुरु
माझे आध्यात्मिक गुरु ग्रँडमास्टर चोआ कौक्से, लॉर्ड महागुरु शिवलिंग, लॉर्ड बुद्धा कॉनिन, सगळे हिलिंग गाईड्स, हिलिंग मिनिस्टर्स, हिलिंग एंजल्स आपल्या दैवी मदतीसाठी, दैवी मार्गदर्शनासाठी, दैवी उपस्थितीसाठी आणि या पितृपंधरवड्यातल्या त्या प्रत्येक आत्म्याला आपण जे काही दैवी आशीर्वाद दिले त्यासाठी आपले शतशः धन्यवाद. दोन्ही हात सावकाश एकमेकांनी वरती घासायचा, अलगद चेहऱ्यावर फिरवायचं आणि स्माइलिंग फेसने डोळे उघडायचे. थँक्यू.